आपण टॉपिक नवीन सुरू करतोय. लिनियर प्रोग्रामिंग हा 7 नंबरचा टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक. आणि या टॉपिक मध्ये पहिला जो पॉइंट दिलाय, लिनियर इनइक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आता बघा, लिनियर इनइक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये हा ऍडिशनल बघा, इन हा शब्द ज्यादा दिलाय, पण हा शब्द जर मी काढून टाकला तर दिसतंय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स की असा हेडिंगचा टॉपिक 10th स्टँडर्डला होता, बरोबर का? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. मग जे इक्वेशन लिनियर इक्वेशन पाहिजे पण 2 व्हेरिएबल असं कुठलं असतं? तर सगळ्यांना माहिती आहे ax plus by plus c equal to 0. बघा बरं, हे एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, बरोबर का? मग लाईनचं इक्वेशन आहे, कसं ओळखायचं? x चा डिग्री 1, y ची डिग्री सुद्धा 1, बरोबर का? आणि यात महत्वाचं काय की दिस इज जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन. काय म्हटलं जातं? जनरल इक्वेशन ऑफ अ लाईन. आणि यामध्ये a आहे, b आहे आणि c आहे, ते रियल नंबर्स आहे. a, b and c belongs to रियल नंबर्स. हे तिन्ही नंबर कसले आहेत? रियल नंबर्स आहेत. आता जे रियल नंबर्स आहेत, पण आता रियल नंबर म्हणजे काय जरा बघा. समजा ही नंबर लाईन घेतली 1 2 3 -1 -2. तर या एबीसी चे जे व्हॅल्यू इथं दिसत आहेत ते यातल्या कुठल्याही घ्यायच्या. एवढंच नव्हे तर 1 आणि 2 च्या मध्ये छोटे छोटे लाईन्स असतात, 1.1 1.2 1.3. हे सुद्धा रियल नंबर्स आहेत, इन्क्लुडिंग 0 सुद्धा. जर आपण या a च्या जागेवर 0 घेतलं तर 0x b, कारण हा रियल नंबरच आहे. इथं काय सांगतोय आपण? a हा रियल नंबर पाहिजे, b हा सुद्धा रियल नंबर पाहिजे. मग रियल नंबर पाहिजे ते 0 हा रियल नंबर आहे, b सुद्धा रियल नंबर पाहिजे, तो सुद्धा 0च आपण घेऊया. बाकीचे आहेत की, पण एक केस अशी आहे की आपला प्रॉब्लेम निर्माण करणार आहे. ती कुठली? a ची व्हॅल्यू 0 ठेवली, b ची व्हॅल्यू सुद्धा 0 ठेवली आणि c ची व्हॅल्यू अदर दॅन 0 समजा 7 नंबर ठेवा, इक्वल टू 0. आता तुम्ही काय म्हणणार? हे इक्वेशन या स्वरूपात आहे, नो डाउट. पण असं लिहिल्यामुळं 0x याचा अर्थ x निघून जाणार आहे, 0y y सुद्धा निघून जाणार आहे. मग x राहत नाही, y सुद्धा राहत नाही, म्हणजे 2 व्हेरिएबल राहत नाही, बरोबर का? पण राहतंय काय? 7 इक्वल टू 0. 7 इक्वल टू 0. 7 ची व्हॅल्यू कधी 0 शी कंपेअर करता येईल का? 7 हे 7च असणार, पण 7 इक्वल टू 0 हे वेगळं असं आन्सर यायला लागलं. दिस इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही, हे शक्य नाही. याचा अर्थ तुम्ही इथं जे सपोजिशन करताय ते चुकीचं व्हायला लागलं. म्हणजे एकाच वेळेस a 0 घेऊ नका आणि काय b सुद्धा 0 घ्यायचं नाही. म्हणजेच आपण ही जी डेफिनेशन आहे यामध्ये असं म्हणू शकतो, a नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. ॲट द सेम टाइम म्हणजे सायमल्टेनियसली हे दोन्ही 0 घेऊ नका. ॲट द सेम टाइम. बघा, a 0 घेऊ नका, b 0 घेऊ नका. जर 0 घेतलं तर 2 व्हेरिएबल राहत नाही आणि मग डेफिनेशन आपली चुकीची ठरते, लाईनचं इक्वेशन एक्झिस्ट होत नाही. तर अशा वेळेस या स्वरूपातलं कितीही इक्वेशन तयार करा, त्याला म्हटलं जातं जनरल इक्वेशन ऑफ लाईन. काय म्हटलं जातं? बघा, जनरल इक्वेशन ऑफ लाईन. आणि जनरल इक्वेशन ऑफ लाईन घेतल्यामुळे तेच झालं लिनियर इक्वेशन इन
लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. हेच तुम्हाला हे माहित असल्यानंतर मग आपण या टॉपिककडे वळणार आहे. त्यासाठी हा पॉइंट महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे जे डेफिनेशन सांगितले ते लिहून घ्या. द इक्वेशन ऑफ द टाइप, the equation of the type ax plus by plus c equal to 0, the equation of the type ax plus by plus c equal to 0 where a b c belongs to real numbers, a b c belongs to real numbers and a not equal to 0, b not equal to 0 at the same time. त्याला सायमल्टेनियसली असं म्हणतो आपण. फुल स्टॉप द्या. is called general equation of the line, is called general equation of the line. It's called general equation of line. आणि जे जनरल इक्वेशन आहे यालाच म्हटलं जातं लिनियर इक्वेशन इन काय टू व्हेरिएबल. दिस इक्वेशन इज आल्सो कॉल्ड this equation is also called as linear equation in two variables. Linear equation in two variables. Linear equation in two variables. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या जरा. ax plus by plus c equal to 0. तुम्ही त्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की एकाच वेळी a आणि b 0 घेऊ नका. याचा अर्थ काय 1 by 1 चालू शकेल, बरोबर का. तुम्ही a 0 घेतलं तरी चालेल पण त्यावेळी b 0 घेऊ नका, ही अट आहे. मग याच्यामध्ये इफ वी टेक a equal to 0, बघा a ची व्हॅल्यू 0 घेतली तर राहणार काय फक्त 0x plus by plus c equal to 0. या इक्वेशन मध्ये असं तयार झालं. पण a हा नंबर 0 घेतल्यामुळे 0 मल्टिप्लाय बाय x ही टर्म निघून गेली, बरोबर का. राहणार आहे फक्त by plus c equal to 0. आणि हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहिलेलं नाही. बघा टू व्हेरिएबल राहिले का नाही राहिलेलं, तर हे एकच व्हेरिएबल दिसायला लागलं आणि ते म्हणजे y, बरोबर का. आणि म्हणजे हे सांगायचं आहे की a ची व्हॅल्यू 0 असल्यानंतर दिलेलं इक्वेशन टू व्हेरिएबल दिसत नाही, तर ते काय लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा डिटेल अभ्यास 9वी मध्ये सेपरेट टॉपिकच होता, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तो तसा का तयार झाला, कारण a ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे आपण इथं, काय घेतले 0 घेतलेली आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन जरा विचार करा, याच्या पुढे आपल्याला सॉल्व करता येईल, y ची व्हॅल्यू काढता येईल. सांगा by इक्वल टू मायनस c. अजून पुढे जाता येईल बघा, y इक्वल टू मायनस c बाय b. आता y इक्वल टू मायनस c बाय b याचं मिनिंग बघा. आता मायनस हा मायनस c आणि b हा नंबर झाला, थोडक्यात y इक्वल टू एनी नंबर. y इक्वल काय वापरले मी एनी नंबर. आणि लक्षात ठेवा y इक्वल टू एनी नंबरला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये b वापरलेला आहे, स्मॉल b हे अक्षर वापरा. मग या b चा अर्थ काय, या b चा अर्थ x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आहे ना, 1 2 3 4. y ऍक्सिस वरचे जे नंबर दिसतायत हे जे b चा अर्थ काय, वी कॅन रिप्लेस b बाय 1 1 2 3 4 किंवा -1 -2 -3 किंवा इन्क्लुडिंग 0. हे b आहे ना, b म्हणजे y ऍक्सिस वरचे नंबर.
चा अर्थ काय, y ऍक्सिस वरचा नंबर. आणि समजा b ची व्हॅल्यू समजा इथं 4 आली, बघा लक्ष द्या, b ची व्हॅल्यू 4 आहे, याचा अर्थ y ऍक्सिस वरचा 4 नंबर येत आहे, इथून जाणारी ही पॅरलल लाईन. समजा या b ची व्हॅल्यू 3 आहे, याचा अर्थ 3 मधून जाणारी पॅरलल लाईन. कुणाला पॅरलल आहे ती, x ऍक्सिसला. आपण टॉपिक बघतो लिनियर प्रोग्रामिंग, यामध्ये आपल्याला फक्त ग्राफच काढायचे आहेत. आणि ग्राफ काढायची टेक्निक आता सांगायला लागलोय. ग्राफ कसा निर्माण झाला, तर असं a0 घेतल्यामुळे असे बदल होत गेले आणि फक्त y ची व्हॅल्यू निर्माण व्हायला लागली. आणि y इक्वल टू एखादा नंबर असेल तर या सगळ्या अशा आडव्या लाईन्स दिसतात की नाही, या आपला ग्राफ पेपर मध्ये या सगळ्या बारीक सारीक ज्या आडव्या लाईन्स असतात, सगळ्या बारीक सारीक आडव्या लाईन त्या x ऍक्सिसला पॅरलल असतात, बरोबर का, x ऍक्सिसला पॅरलल असतात. आणि त्यांची इक्वेशन ही अशी तयार झाली. लक्षात आलं का. त्यामुळे इथं काय म्हणणार आहे, y इक्वल टू b इज काय, y इक्वल टू b इज द लाईन. कशी लाईन असणार आहे, पॅरलल टू विच ऍक्सिस, x ऍक्सिस. लक्षात आलं. त्यामुळे आपण इथं म्हणूया दिस लाईन, बघा दिस लाईन इज पॅरलल टू काय, पॅरलल टू x ऍक्सिस. x ऍक्सिसला मग आता x ऍक्सिसला पॅरलल असणार एक लाईन नसते, अनेक लाईन असतात. आता त्यामध्ये अजून वैशिष्ट्य बघा, इथं जर b पॉझिटिव्ह असल्यास, जर b 0 असल्यास आणि जर b निगेटिव्ह असल्यास कशा शक्यता निर्माण होत आहेत बघा. या जागेवरती समजा पॉझिटिव्ह नंबर ठेवला 1 2 3 4 5, जर या b च्या जागेवर 0 नंबर ठेवला आणि या b च्या जागेवर निगेटिव्ह नंबर ठेवला तर काय शक्यता आहेत त्याचा जरा विचार करा. जरा इकडे बघा, आता मी याचे एक्सप्लेनेशन देण्यासाठी तुम्हाला ग्राफिकल प्रेझेंटेशन दाखवतो. बघा आपला x ऍक्सिस इथं आहे, y ऍक्सिस इथं आहे. समजा या b ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, समजा पॉझिटिव्ह म्हणजे समजा 3 घ्या, याचा अर्थ बघा 1 2 आणि 3 ही लाईन इथून गेली, म्हणजे y इक्वल टू 3 ना. बघा y इक्वल टू 3, त्या b च्या जागेवर मी +3 ठेवलेला आहे, पॉझिटिव्ह ठेवलेला आहे. मग मला सांगा b जर पॉझिटिव्ह असेल तर ही लाईन कुठं असणार आहे, x ऍक्सिसच्या वर असणार आहे. बघा मी काय सांगितलं, b पॉझिटिव्ह असेल तर अशा लाईन x च्या वरती असणार आहे. पण x च्या वरती असणाऱ्या अशा अनेक लाईन्स आहेत अशा पॅरलल, त्यातली कुठली, तर इथं उत्तर काय दिलं, 3 दिलंय ना. x ऍक्सिसच्या वरती पण 3 एवढ्या अंतरावर, ऍट अ डिस्टन्स ऑफ 3 युनिट्स. समजा इथं आन्सर समजा इथं 2 दिलं असतं, किती 2, म्हणजे y इक्वल टू काय 2, म्हणजे काय होणार आहे, 2 हे प्लस साइन आहे, म्हणजे ती लाईन इथं येणार आहे. म्हणजे दिस लाईन विल लाई अबव x ऍक्सिस, x च्या वरतीच असणार आहे, पण किती अंतरावर, ऍट अ डिस्टन्स ऑफ 2 युनिट्स. हा मुद्दा क्लिअर झाला का. इफ b इज अ पॉझिटिव्ह, हे CT साठी पॉइंट महत्त्वाचे आहेत. इफ b इज अ पॉझिटिव्ह देन व्हॉट, लाईन विल लाई अबव x ऍक्सिस, बरोबर आहे. x ऍक्सिसच्या वरती, पण x ऍक्सिसच्या वरती भरपूर लाईन्स आहेत, पण ऍट अ डिस्टन्स ऑफ b युनिट्स फ्रॉम द ओरिजिन, किंवा ओरिजिन पासून वरती किंवा x ऍक्सिस पासून. आता इथं विचार करा बरं, b ची व्हॅल्यू काय, b ची व्हॅल्यू 0 घेतली, b ची व्हॅल्यू 0 घेतली, मग ही लाईन इथं होती ना, y च्या जागेवर होती बा, 3 च्या जागेवर 2 च्या जागेवर. आता ही लाईन इथं न ठेवता स्वतः x ऍक्सिस वर ठेवा या जागेवर. म्हणजे if b इक्वल टू 0, इथं 0 ठेवा, 0 ठेवल्यानंतर राहणार काय, y इक्वल टू कसं दिसेल, y इक्वल टू काय 0, आणि y इक्वल टू 0 म्हणजे स्वतः x ऍक्सिसचं इक्वेशन. लक्षात आलं का, x ऍक्सिसचं इक्वेशन काय, y इक्वल टू 0. समजला. आता इथं बघा बरं, b ची व्हॅल्यू लेस दॅन काय, म्हणजे b ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यास, समजा इथं -1 -2, इकडे लाईन घ्या. आता बरं
b ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, म्हणजेच काय, इफ वी टेक b इज अ निगेटिव्ह then the line will lie below x axis. x axis च्या खाली असणार आहे का, कारण निगेटिव्ह आहे म्हणून below x axis. and किती, x axis च्या खाली सुद्धा भरपूर लाईन आहेत at a distance of किती, इथं 2 घेतलंय ना, at a distance of 2 units किंवा at a distance of b units from the origin. लक्षात आलं का, एवढ्या प्रकारचे बदल फक्त a0 घेतल्यामुळे होत आहेत. लक्षात आलं का, असाच विचार आपल्याला करायचा b0 असताना आणि असाच विचार करायचा c0 असताना, आणि हे तिन्हीतला डिफरन्स लक्षात आला की ग्राफ काढताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तरी सध्या आपण बघितलंय फक्त a0 असताना. तर तुम्ही काय करा, ही कंडिशन लिहा, इथून इथपर्यंत या कंडिशन, याच्या रिमार्क्स पुढे लिहायचे आहे. ओके, आणि याचा ॲनालिसिस कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे ग्राफ बोर्डवरचं दिसतंय ते लिहून घ्या. बघा, if b greater than 0 then the line will lie above x axis. The line will lie above x axis. पण किती डिस्टन्स वरती, at distance of इथं काय लिहिलंय b ना, b units from origin. आता इथं सेकंड पार्ट, if b equal to 0 then line will lie on x axis. Then line will lie on x axis. आणि हेच तरी x axis चं इक्वेशन झालं काय, y equal to 0, बरोबर. and if b is a negative then line will lie below x axis at a distance of b units from origin. हे रिमार्क सीईटी साठी महत्वाचे आहेत. ओके, आता a0 असतानाचा आपण विचार केलेला होता. हा, आता यामध्ये आपण बघितलं b पॉझिटिव्ह असताना, b 0 असताना आणि b निगेटिव्ह असताना, बरोबर आहे का. अशा रीतीने लाईनचे 3 प्रकार होतात आणि त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन असं असेल. बघा, x ॲक्सिस इथं, y ॲक्सिस, एखादी लाईन इथं घेऊया, एखादी लाईन इथं घेऊया. y इक्वल टू b, y इक्वल टू मायनस b आणि इथं y इक्वल टू 0. अशा रीतीने ही लाईन तयार होईल. बघा, y इक्वल टू b पॉझिटिव्ह नंबर, y इक्वल टू मायनस b आणि y इक्वल टू काय, 0 इटसेल्फ x ॲक्सिस. असे 3 प्रकार यामध्ये पडतात. आता हे सर्व कशामुळे झालं, या a ची व्हॅल्यू काय 0 घेतल्यामुळं. आता टाइप पुढचा बघणार आहे, जर आपण b ची व्हॅल्यू 0 घेतल्यास. राईट, नेक्स्ट पार्ट, if we take b equal to 0 then सांगा काय इक्वेशन आहे, ax plus by plus c equal to 0. म्हणजेच काय, ax plus 0y plus c equal to 0.
बरोबर आहे का, बी ची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे. तर त्यामुळे इथं सुद्धा आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल राहिलेलं नाही. बरोबर का, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल राहिलं का, नाही राहिलेलं. आणि म्हणजे एका व्हेरिएबल मध्ये होतं आणि जे इक्वेशन 1 व्हेरिएबल मध्ये होतं अशा लाईन्स नेहमी पॅरलल असतात. ही लाईन सुद्धा पॅरललच येणार आहे. काय येणार आहे, कारण एकच व्हेरिएबल शिल्लक राहिलाय म्हणून. ज्या इक्वेशन मध्ये दोन्ही व्हेरिएबल प्रेझेंट असतात ती लाईन कुठल्याही ऍक्सिसला पॅरलल असते. समजा एखादं एक्झाम्पल असं घेतलं, 3x + 5y + 11 = 0. a ची व्हॅल्यू 3 दिसते, b ची व्हॅल्यू 5 दिसते, c ची व्हॅल्यू 11. आणि याचा जर ग्राफ काढला तर लक्षात ठेवा, ग्राफ काढायच्या अगोदर कळायला पाहिजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ती लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल येणार नाही, वाय ऍक्सिसला पॅरलल येणार नाही. बरोबर आहे, कुठल्याही ऍक्सिसला पॅरलल येणार नाही. काय येणार नाही, कारण इथं 0 नाही म्हणून किंवा इथं 0 नाही म्हणून. लक्षात आलं का, एखादी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल का असते किंवा एखादी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल का असते, त्याचं कारण a ची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे किंवा b ची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे. हेच आपलं सुरू आहे. तर त्यामुळे इथं म्हणतोय मी ए बी = 0, याचा अर्थ येणारी लाईन पॅरललच असणार आहे. बघा, ax = -c राहणार आहे, x = -c/a. बघा, x = -c/a म्हणजे x = काय, एनी नंबर. मगाशी जसं सॉल्व केलं तसं x = एनी नंबर म्हणजे x = स्मॉल a. x = स्मॉल a. This line is parallel to y axis असा बदल असणार आहे. मग आता जरा बघा, this line parallel to y axis, याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन बघा. हा आपण x axis घेतला आणि y axis घेतला. आता इथं बघा 1 2 3 4 -1 -2 -3. मला सांगा x ची व्हॅल्यू समजा 4 आली तर ही लाईन अशी येणार आहे पॅरलल. x ची व्हॅल्यू 3 आली तर ही लाईन 3 च्या ठिकाणी काढायची. बरोबर ना, म्हणजे इथं a ची व्हॅल्यू काय काय असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि काय 0 असू शकते. आता 3 शक्यता निर्माण होत आहेत बरं का. मग बघा, a is a positive, a is 0 and a is negative. बरोबर, मग a पॉझिटिव्ह असताना काय म्हणणार आहे बघा बरं, a पॉझिटिव्ह असताना या लाईन्स इकडे सगळ्या येणार बघा. या बाजूला a ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असताना the line will lie to the which side, right side of y axis. हे बरोबर का, इथं आपण above हा शब्द वापरतो, त्याच्या ऐवजी then the line will lie काय म्हणायचं, right side of origin म्हणा किंवा y axis म्हणा. बरोबर आहे. आता जर बघा इकडे लाईन आपण आणल्या, जर 0 व्हॅल्यू ठेवले तर ती लाईन स्वतः y axis वरती येणार आहे. If a = 0 then line will lie on y axis. मग इथं 0 ठेवा बरं. x = काय, x = काय 0. x = 0 is the equation of y axis. आणि आता इकडच्या लाईन्स आपण अशा विचारात घेतल्या तर हे सगळे निगेटिव्ह नंबर आहेत. If a negative then the line will lie to left side of y axis. लक्षात आलं का, अशा रीतीने हे बदल झाले. कशामुळे येणार आहे, जर b ची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे. त्यामुळे हा सुद्धा पॉइंट लिहून घ्या आणि ते लिहून झाल्यानंतर असा हे डायग्राम काढूया आपण. डायग्राम काढताना त्यात अजून 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता दिस इज एक्स वाय ऍक्सिस. एखादी लाईन इथं काढली तर x = a, इकडे काढली तर x = काय -a आणि या जागेवर x = काय 0. हे स्वतः y ऍक्सिस. त्या तिन्ही शक्यता काढा b 0 असताना. हे दोन्ही पॉइंट अतिशय महत्त्वाचे आहेत.
आता तिसरी शक्यता आपण घेऊया. इफ वी टेक थर्ड नंबर, c ची व्हॅल्यू 0 घेतल्यास काय फरक पडतोय? इफ वी टेक c इक्वल टू 0, then this equation becomes, बोला, ax plus by equal to 0. यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे का? यामध्ये नाही कॉन्स्टंट टर्म. याचा अर्थ असा, ही जी लाईन आहे ना, पण कॉन्स्टंट टर्म नाही, पण एक मात्र निश्चित आहे. a ची व्हॅल्यू 0 आहे का? नाही. b ची व्हॅल्यू 0 आहे का? नाही. याचा अर्थ ही लाईन कोणत्याच ऍक्सिसला पॅरलल नाही. जर ग्राफ जर असेल तर असा कसाही असेल, पण पॅरलल नाही कुणाला. एक्स ऍक्सिसला सुद्धा पॅरलल नाही. आणि कशावरून ओळखायचं? एक्सच्या शेजारच्या नंबरवरून ओळखायचं आणि वायच्या शेजारच्या नंबरवरून ओळखायचं. क्लियर? पण इथं c ची व्हॅल्यू 0 आले, याचा अर्थ ही लाईन फक्त ओरिजिन मधून जाते. 11वीला आपण एक लाईन हा टॉपिक सुरू असताना एक कंडिशन सांगितलेली होती, y इक्वल टू mx प्लस काय c. त्यामध्ये हा जो c नंबर आहे तो y ऍक्सिस वरचा असतो, y इंटरसेप्ट असतो. म्हणजे x ऍक्सिस y ऍक्सिस आहे ना, समजा 1 2 3, समजा एखादी लाईन 3 मधून गेली ते 3 नंबर असतो, वेगळा असत नाही. समजा इथं 2 असेल तर इथं ही लाईन 2 मधून जाते. इथं 1 असेल तर इथं लाईन 1 मधून जाते. समजा इथं -1 आहे, इथं -1 आणि इथं काहीच नाही, याचा अर्थ ती लाईन ओरिजिन मधून जाते. मग जी लाईन ओरिजिन मधून जाते त्याचं इक्वेशन y इक्वल टू mx प्लस c असतं. पण प्लस c सांगू नका, कारण ते ओरिजिन मधून जाते. तेच आहे. म्हणजेच काय, y इक्वल टू x टर्म दिसते आणि काय दिसते? y टर्म. फॉर एक्झाम्पल असं लिहितो y इक्वल टू 2x. बघा, y इक्वल टू 2x म्हणजे 0 इक्वल टू 2x मायनस y, म्हणजे 2x मायनस y इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आलं ना ते या स्वरूपातलं आलं. बघा बरं, 2x मायनस y इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि b ची व्हॅल्यू -1. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ना, जसं ओरिजिन मधून लाईन जाते, म्हणजे ही सुद्धा लाईन ओरिजिन मधून जाते. थोडक्यात एखाद्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म दिसली नाही, इफ द कॉन्स्टंट टर्म इज अब्सेंट देन लाईन विल पास थ्रू द ओरिजिन. त्यामुळे हे लिहा, इफ c इक्वल टू 0 देन वी गेट ax plus by equal to काय? 0. This line is not parallel to any axis. This line is not parallel to any axis. लिहिलं का? This line is not parallel to any axis but passing through the origin. Passing to the origin. Passing to the origin. इथपर्यंत लक्षात आलं? आता बघा, आतापर्यंत जी माहिती सांगितली ती लिनियर इक्वेशन इन काय? 2 व्हेरिएबल. पण आपला जो टॉपिक लिनियर प्रोग्रामिंग सुरू आहे त्यामध्ये इन इक्वेशन हा शब्द वापरलाय. कुठला शब्द वापरलाय? इन इक्वेशन. याचा अर्थ ते ज्यांनी हे जे मॅथमॅटिक्स लोकांना माहित आहे, तुम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना मगापासून जे सगळं सांगितलंय ते तुम्हाला माहित आहे असं गृहीत धरून याच्या पुढचा पाठ शिकवायचा आहे. पण तरी सुद्धा अजून तुम्हाला एक कन्सेप्ट कळले पाहिजे. इन इक्वेशन म्हणजे काय? जे इक्वेशन नाही, बघा, इक्वॅलिटी नाही, अशाला इन इक्वेशन म्हणतात. म्हणजे काय करायला पाहिजे? बघा बरं, बघा ज्याच्या नावानं टॉपिक आहे लिनियर इन इक्वेशन, म्हणजे बघा ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 म्हणायचं नाही. आता बघा, इक्वल टू 0 म्हटलं ही एक शक्यता झाली, बरोबर का? LHS इक्वल टू RHS. त्याच्यात पुढे अजून 4 शक्यता पडतात. पहिली शक्यता बघा, ax प्लस by प्लस c लेस दॅन 0. बघा बरं, लेफ्ट हँड साइड हे 0 पेक्षा लहान असणार आहे. लक्षात आला? दुसरी शक्यता,
ax plus by plus c less than or equal to 0. नंबर 1 नंबर 2 या दोन्हीत फरक आहे बरं का. याचा अर्थ LHS स्ट्रिक्टली लेस दॅन 0 पण 0 शी इक्वल नाही. इथं काय LHS लेफ्ट हँड साइड इज 0 सुद्धा आहे आणि 0 पेक्षा लहान आहे कारण इनइक्वेशन आहे. पुढे बघा तिसरी शक्यता ax by c ग्रेटर दॅन 0. आता लेफ्ट साइड मोठी घ्या 0 पेक्षा, ही एक शक्यता. आणि चौथी शक्यता आहे ax by c ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे जे इथून इथपर्यंत जो पार्ट आहे याला म्हटलं जातं लिनियर इनइक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इनइक्वेशन इन टू व्हेरिएबल. यामध्ये सुद्धा मगाशी सांगितलेले सगळे प्रकार येणार आहेत. a 0 असताना काय शिल्लक राहील, b 0 असताना काय शिल्लक राहील, सगळीकडे तशाच शक्यता येणार आहे. बरोबर आहे. पण लिनियर इक्वेशन आणि हे इनइक्वेशन त्यामध्ये अजून काय फरक आहे तो आपण मी थोड्या वेळात सांगणार आहे. तर त्यामुळे हे जे आता जे लिहून दिले ते लिहून घ्या. इथं बोर्ड वरती सांगितले ते लिनियर इनइक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या हेडिंग खाली लिहा. The general equation of line is ax plus by plus c equal to 0. General equation of line is ax plus by plus c equal to 0. But if we represent this equation in inequality form, there are 4 cases. आणि केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3 आणि केस नंबर 4 हे ओळीने हे 4 लिहा. केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3, केस नंबर. किती शक्यता झाल्या या? 4 शक्यता झाल्या. आता या 4 ज्या शक्यता झाल्या त्याचा आपल्याला अर्थ कळायला पाहिजे आणि त्याचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला इंटरसेक्टिंग प्रॉपर्टी ऑफ अ लाईन याची गरज आहे. बघा मी काय सांगतोय, इंटरसेक्टिंग प्रॉपर्टी ऑफ अ लाईन. मग इंटरसेक्टिंग प्रॉपर्टी ऑफ लाईन काय असते हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. ती समजली तर याचे ग्राफ कसे असतात तुम्हाला पटकन सांगता येईल. ठीक आहे, इथं आपण थांबूया.